हॅलो नमस्कार, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि समाधानी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। सगळ्यात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत रुटीन आहे माझं, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सगळ्यात अगोदर फ्रीजमधलं दूध आहे ते बाहेर काढून ठेवते, त्यानंतर गरम कोमट पाणी करून त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून मी पिते। असं रोज करते म्हणजे पोट आपलं कमी होतं। तर माझं पोट खूप कमी झालेलं आहे गरम पाण्यामुळे, आणि व्यायाम पण थोडं मी सकाळचं करते। तर इथे एका साईडला दूध ठेवलेलं आहे, एका साईडला चहा ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही गॅसवरती 2 कामं होऊन जातात। आपण आता चहासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये साखर, चहा पावडर टाकून घेऊ। चहा ठेवल्याच्या नंतर आपल्याला भाजीची तयारी करायची आहे। तर इथे मी कटिंग पॅड घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे। कांदा टर्पल काढून त्यावरचं कांदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। कांदा धुवून काय घ्यायचा आहे, कारण काळी बुरशी कांद्यावरती असते, ती हाताला सगळी लागते आणि भाजीमध्ये सुद्धा ती जाते, त्यामुळे कांदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर इथं चवळीची भाजी बनवण्यासाठी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे। तर रात्री या डब्यामध्ये चवळी भिजत घातलेली होती, ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। चवळीमध्ये सुद्धा पावडर टाकलेली असते, त्यामुळे स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर चवळी भिजत घातलेला डब्बा आहे तो सुद्धा स्वच्छ आपल्याला धुवून ठेवायचा आहे। जे ते काम आहे ज्या त्या वेळेलाच करायचं। चवळी भिजत घातलेला डब्बा होता तो मी लगेच धुवून टाकला, म्हणजे आपली भांडी सुद्धा जास्त पडत नाहीत। तर आता कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहे। तर कोथिंबीर मी चिरता वेळी किंवा कांदा, लसूण हे सगळं चिरता वेळी दोन्ही भाज्या बनवायच्या असतील तर एकदम चिरून घेते, म्हणजे आपला गोंधळ उडत नाही व स्वयंपाक असतो आपला तो लवकर उरकला जातो। म्हणून आपल्याला जर 2 भाज्या बनवायच्या असतील तर सगळं कटिंगचं आहे ते सगळं एकदमच करून घ्यायचं आहे, म्हणजे कटिंग पॅडसुद्धा, सुरी हे धुवून आपल्याला एकदमच ठेवता येतं। तर इकडे चहासुद्धा उकळलेला आहे, चहामध्ये मी दूध टाकलं, त्यानंतर इकडे चवळी टाकून घेते। तर 2 चमचे मी तेल टाकलं, त्यानंतर कढीपत्ता टाकला, त्यानंतर कांदा टाकला। कांदा आपला लाल कलर येईपर्यंत चांगला भाजून घेऊ। कांद्याला आपल्या थोडासा लाल कलर आला की चवळी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवळी आपली हलवून घ्यायची 2 मिनिटासाठी। त्यानंतर आता 1 चमचा खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर आपल्याला हलवून घेऊन गरम मसाला टाकायचा आहे, 1 चमचा जिरा पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर लाल तिखट 1.5 चमचा टाकून हलवून घेतलं। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, त्यानंतर पाणी ओतायचं आहे। चवळीच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे, म्हणजे आपली चवळी चांगली शिजली जाते। चवळीमध्ये जास्त पण पाणी ओतायचं नाही, नाहीतर चवळी आपली कुकरमध्ये गिर्र होऊन जास्त शिजली जाते। तर गॅस फास्ट करून आता 3 शिट्ट्या करून घेऊ। आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे कटिंग पॅड आहे ते धुवून ठेवू। कांदा चिरल्यामुळे कटिंग पॅडचा वास येतो, त्यामुळे आपल्याला कटिंग पॅड लगेच धुवून नितळायला ठेवायचं आहे। ते लाकडाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जाऊन द्यायचं नाही, ते नितळायला ठेवायचं, म्हणजे खराब पण होत नाही लवकर। आता आपला चहासुद्धा शिजलेला आहे, दूधसुद्धा गरम झालेलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून चहा घेते। आता चहा घेऊन हॉलमध्ये जाते, थोडंसं फॅन खाली बसते, म्हणजे थोडं बरं वाटेल। आता पाऊस गेल्यामुळे खूप गरम होते, तर म्हटलं थोडंसं फॅन खाली बसून चहा पिवावा, म्हणजे बरं वाटेल। तरी ते चहासुद्धा मी प्यालेले आहे। आता आपल्या कामाला लागू। चहा होईपर्यंतच थोडीशी रेस्ट घेते, म्हणजे आपलं कामसुद्धा लगच्या लगेच होऊन जातं पटपट। रेस्ट घेतली की मोबाईल बघित बस किंवा TV बघित बस, असं जर केलं तर कामाला आपल्या उशीर व्हायचा तो होतो। म्हणून मी काय करते, मोबाईल, TV कामाच्या वेळेत अजिबात बघत नाही। तर काम झाल्याच्या नंतर मोबाईल, TV थोडा वेळ बघित बसते। त्यानंतरसुद्धा आपल्याला कामं दिवसभर असतात। घरी ज्या लेडीज असतात, ज्या जॉबला वगैरे जात नाही, त्यांना माहितीच आहे घरामध्ये एक ना एक काम चालूच असतं। कामाचं जर रुटीन ठेवलं तर आपल्याला सुद्धा आराम थोडा भेटतो। मग रुटीन ठेवायचं कामाचं कधीही। एक रुटीन ठेवल्याच्या नंतर रोज या वेळेला काम माझं झालंच पाहिजे, या टायमात आपल्याला करायचंच आहे, असं रुटीन ठेवायचं, म्हणजे आपल्याला सुद्धा आराम भेटतो। तरी ते मी चपातीचं पीठसुद्धा मळून घेते। चपातीचं पीठ कशा प्रकारे मळलं जातं, चपात्या कशा प्रकारे लाटल्या जातात, आपल्या मऊ लुसलुशीत चपात्या
नुसती तोंडात टाकलं की विरघळणारी चपाती कशी बनवायची तो व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून नक्की बघा चपात्या मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या। तर मी रोज पीठ मळताना अर्धा चमचा पिठामध्ये तेल टाकते आणि पीठ मळून घेऊन 20 मिनिटं भिजायला ठेवते। त्यानंतर कशा लाटल्या जातात तो सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित सांगितलेला आहे सविस्तर। पीठ आपलं मळून घेतलेलं आहे, पीठ आता भिजून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसरं काम करू। आता आपण भात लावायचा आहे, तर शिळा भात आहे तो दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे। त्यानंतर तो डबा आहे ते धुवून घेते, म्हणजे तो डबा माझा मापाचा आहे। हा डबा बनवला म्हणजे जास्त पण होत नाही भात आणि कमी पण होत नाही, जास्त पण जेवण टाकून द्यायचं नाही, वाया घालवायचं नाही, जेवढं आपल्याला लागते तेवढंच बनवायचं। तर इथे कुकर खोलून मी चवळी बघितली शिजली का, तर व्यवस्थित शिजलेली आहे। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर तुरीची डाळसुद्धा आपल्याला या डब्याबरोबर लावायची आहे शिजायला। तर अर्धी वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे। डाळीमध्ये सुद्धा दुकानवाले पावडर टाकून ठेवतात, म्हणून त्यांच्या डाळीमध्ये किडा वगैरे होत नाही। तर डाळसुद्धा 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे। तर डाळ मी धुवून घेतलेली आहे। आता तांदूळसुद्धा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तांदळामध्ये सुद्धा मी बोरिक पावडर टाकते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने मला धुवावे लागतात। तांदूळ जास्त धुवायचे नसतात, पण आता बोरिक पावडर टाकल्यामुळे मला धुवावे लागतात। तर मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। त्यानंतर आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। तर चवीनुसार आपल्याला भातामध्ये मीठ टाकायचं आहे, डाळीमध्ये सुद्धा थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कुकरमध्ये आपली डाळ उतू जात नाही। तर मीठ टाकून आता कुकरला लावून घेऊ। कुकरमध्ये डाळसुद्धा लावली आणि तांदूळसुद्धा लावले आणि गॅस फास्ट करून आता चवळी काढून घेऊ, म्हणजे आपल्याला छोटा कुकर आहे तो घासून घ्यायला। असं काढून ठेवायचं, जसं जेवण होईल तसं काढून ठेवायचं, म्हणजे दुसरी भांडी आहेत ते आपल्याला घासून घ्यायला येतात। आपण आता कुकरला भात लावला, त्यानंतर पीठ मळलं, त्यानंतर आता किचन ओटा धुवून घेऊ। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत किचन ओटा धुवून घ्यायचा आहे। आता मी किचन ओट्यावरतीच चपात्या लाटणार आहे, म्हणून मी किचन ओटा धुवून घेते, कारण पोळपूट आहे माझ्यापाशी पण मी तो वापरत नाही। तर आता किचन ओट्यावरचं पाणी मापने काढून घेतलं, त्यानंतर कपड्याने आता कोरडा करून घेते, म्हणजे आपल्याला चपात्या लगेच बनवून घ्यायला। तर चपातीचं गोळं करून घेते। चपातीचं गोळं तयार करताना सगळं आपल्याला एकदम चपातीचं गोळं तयार करायचं आहे, एक एक करत बसायचं नाही। सगळं केल्याच्या नंतर एका साईडला चपाती भाजता येते आणि एका साईडला चपाती लाटता येते, म्हणजे आपल्या चपाती बनवताना गोंधळ उडत नाही। कसा गोंधळ उडत नाही, एका साईडला चपाती बनवू का चपाती भाजू का एका साईडला गोळे करू, अशी आपली अवस्था होते। म्हणून गोळे तयार झाल्याच्या नंतर आपल्याला एका साईडला चपाती लाटता सुद्धा येते आणि एका साईडला चपाती भाजता सुद्धा येते। दोन्ही कामं एकदम अचूक होतात, म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर गोळे करून घ्यायचे आहेत। तर आता कुकरच्या शिट्ट्यासुद्धा 4 झालेल्या आहेत, कुकर आपला उतरलेला आहे। त्यानंतर आपल्याला लगेच तवा ठेवायचा आहे। मी तवा ठेवलेला आहे। आता आपण चपात्या तयार करून घेऊ। आपल्या चपात्या सुद्धा तयार करून झालेल्या आहेत। आता आपण चपातीच्या डब्यामध्ये चपात्या ठेवून देऊ। तर चपात्या तयार करता वेळी मी चपात्या टोपलीमध्ये अगोदर ठेवते, कारण चपातीला घाम येतो आणि चपाती खालून भिजल्या जातात। त्यामुळे अगोदर चपात्या टोपलीमध्ये ठेवून त्या थंड झाल्या की नंतर मी चपातीच्या डब्यामध्ये ठेवते। तर चपातीचा डबा आपण कधी पण ठेवताना पुसून ठेवायचा, कारण त्याच्यावरती तेलाचा हात वगैरे लागलेला असतो, म्हणून आपल्याला चपातीचा डबा पुसून ठेवायचा आहे।
सगळ्या वस्तूची आपण काळजी घ्यायची आहे, म्हणजे जिथल्या तिथे सगळं सामान व्यवस्थित टॉपटिपीत आणि स्वच्छ राहतं. तर इथे आता रात्रीचा भात आहे, तो आता मी गरम करते. गरम केला भात की लगेच संपून जातो, गरम नाही केला की संपूनच जात नाही. गरम केला की फ्राय केलेला भात म्हटल्यानंतर सगळीच खातात, म्हणून म्हटलं चला तर थोडीशी हळद, जिरा, थोडंसं कढीपत्ता, हे सगळे मसाले थोडे थोडे टाकले आणि गरम करून घेतला. फ्राय केलेला भात चपातीच्या डब्यात ठेवला. त्यानंतर आता आपल्याला डाळ फोडणीला द्यायची आहे. तर पिवळी डाळ आपल्याला बनवायची आहेत, म्हणून आपल्याला लसूण आता चेचून घ्यायचं आहे. तर इथे मी कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घेते. हा वाळलेला कढीपत्ता आहे, गावावरून दिलेला, भाऊजाईच्या आईने दिलेला, खूप सारा दिलेला. तर म्हटलं वाळवून ठेवते म्हणजे खूप चांगला वास येतो. गावचा जर कढीपत्ता असेल तर वाळवून ठेवायचा, म्हणजे खूप चांगला भाजीला वास येतो. तर इथे आता पेल्यामध्ये लसूण चेचून घेते. जर तुमच्याकडे खलबुदा नसेल तर तुम्ही असा छोटासा पेला असला तर त्यामध्ये लसूण चेचायचा, म्हणजे किचनसुद्धा आपला खराब होत नाही. आणि लसूण चेचतावेळी लसणाच्या कुड्या असतात त्या अशा उडल्या जातात, त्यामुळे त्या उडतसुद्धा नाहीत. पेल्यावरती हात ठेवून लसूण चेचला की लगेच लसूण चेचायचा होतो आणि बारीकसुद्धा चेचला जातो. तर आता कुकरसुद्धा झालेला आहे आपला. तर इथे डाळ शिजलेली आहे आपली. तर डाळ काढून घेऊ फोडणीला देण्यासाठी. आता या डाळीला आपण चमच्याने बारीक करायचं आहे. डाळीला आपल्याला चमच्याने बारीक का करायचं, कारण डाळ आपली खूप चांगली चवीला लागते. त्यामधला रस असतो तो डाळीमध्ये उतरला जातो, म्हणून आपण डाळीला बारीक करून घ्यायची आहे चमच्याने. आणि डाळीमध्ये पाणी ओतताना गरम पाणी ओतायचं आहे, म्हणजे डाळीला आपल्या चव चांगली लागते. गॅसवरती पातेले ठेवलेले, ते गरम झालं की 2 चमचे तेल टाकलं, 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली, त्यानंतर लसूण टाकला. त्यानंतर आपल्याला गरम मसाला टाकायचे आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा धना पावडर टाकली, अर्धा चमचा हळद टाकली. त्यानंतर कोथिंबीर टाकून लगेच आपण डाळ, ज्या आपण चमच्याने बारीक केली डाळ, ती आपण ओतायची आहे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी ओतायचं नाही. त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकायची आहे. तर अशी डाळ फोडणीला दिल्याने खूप छान तडका बसतो आणि खूप छान चव लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आणि नंतर थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं. आता आपण या डाळीला उकळी येईपर्यंत भांडी घासून घेऊ. स्वयंपाक तयार करताना जी भांडी निघालेली आहेत ती सगळी मी आता घासून घेते. आपल्या ज्या सुक्या भाज्या असतात त्या काढून ठेवायच्या आणि तीसुद्धा भांडी घासायला घ्यायची, म्हणजे आपला पसारा निघून जातो. निम्मा पसारा आपला सगळा निघालेला आहे, निम्मं काम आपलं झालेलं आहे. आता भांडी घासून घेतल्याच्या नंतर किचन सगळं धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं, म्हणजे किचनवरचा सगळा दिवसभरचा पसारा आवरलेला असतो. तर चला तर मी सगळी भांडी घासून घेते. आता माझी भांडीसुद्धा झालेली आहेत. त्यानंतर सगळं जेवण आहे ते मधल्या ड्रावरमध्ये खालच्या ठेवलेलं आहे. तर आता शेगडी मी पुसून घेणार आहे, फक्त धुवून घेणार नाही, कारण जास्त पण खराब झालेली नाही. जास्त खराब झाली नसेल शेगडी तर 1 दिवस अडाणी धुतली तरीसुद्धा चालते, कारण शेगडीचे बर्नल असतात ते खराब होतात, म्हणून रोज पण धुवायची नाही. फक्त मी पुसून चांगल्या कपड्याने घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने पुसून घेतल्यानंतर एकदम स्वच्छ होते शेगडी. माझी शेगडी आहे ती काचेची आहे. त्याच्यावरती थोडा जरी डाग पडलेला असेल आणि तो डाग ओल्या कपड्याने जर पुसून घेतला तो लगेच निघतो. तर जास्त पण धुवावी लागत नाही. मी 1 दिवस अडाणी धुवून घेते फक्त शेगडी. किचन ओटा मी रोजच्या रोज धुवून पुसून घासून घेते. 2 ते 3 टाईम माझा किचन धुवून पुसून होतो, कारण मला चपात्यासुद्धा किचन ओट्यावरतीच करायला आवडतात. त्यामुळे मला सगळा 2 ते 3 वेळा धुवावा लागतो दिवसातून. हा छोटा सफेदवाला डब्बा आहे, तो ओल्या कचऱ्यासाठी केलेला आहे. त्याच्यामध्ये ओला कचरा ठेवते मी. दिवसातून 2 ते 3 वेळा त्या डब्याला मी घासून घेते, स्वच्छ करून घेते, म्हणजे कचऱ्याचा जास्त वास येत नाही. आणि कचरा जर जास्त साठला असेल त्या डब्यामध्ये की लगेच मी कॅरीबॅगमध्ये बांधून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देते. तर आता किचनसुद्धा आपला स्वच्छ झालेला आहे, क्लीन झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किचनमधलं सगळं काम आवरलं. त्यानंतर मी आंघोळ करून आले.
आता आपलं राहिलेलं आहे लादी, झाडू. मी आज डोक्यावरून आंघोळ केलेली आहे, त्याच्यामुळे केस सगळं पुसून घेतलेले आहेत. थोडं जरी पाणी राहिलं तर मग सर्दी होते, डोकं दुखतं, त्यामुळे केस एकदम व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे. आणि त्यानंतर क्लिप लावलेले आहे, तर पावडर लावून घेते आणि टिकली लावून घेते. सकाळचा मेकअप वगैरे मी जास्त काही करत नाही. फेअर अँड लवली, पाऊंड्स पावडर आणि टिकली एवढाच फक्त सकाळचा मी मेकअप करते. मेकअप झाल्याच्या नंतर मी टेरेसवरती गेली, कपडे घेऊन आली, त्यांच्या घड्या घातल्या आणि आता कपाटामध्ये ठेवून देऊ. कपडे मी कपाटात ठेवल्याच्या नंतर टेरेसवरनं झाडू मारून येते. सकाळचा झाडू मारताना मी टेरेसवरून पाक खालीपर्यंत झाडू पूर्ण असा डीप झाडू मारला जातो, कारण सकाळचा एक झाडू असतो तो डीप झाडू काना कोपरा सगळा मारला जातो. म्हणजे दिवसभर आपण वरवरचा झाडू मारला जातो, तो काही डीप मारला जात नाही. म्हणून सकाळचा एकदा झाडू मारता वेळी काना कोपरा सगळा डीपमध्ये आपण मारायचा आहे. टेरेसपासून खालीपर्यंत सगळा झाडून व्यवस्थित मारायचा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी आलं किंवा आपल्याला सुद्धा एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं. घर बघून असं वाटतं की किती छान सुंदर घर आहे. स्वच्छ घर म्हणजे प्लॅस्टर घराला केलेलं असावं किंवा फर्निचर बनवलेलं असावं, हे घरच स्वच्छ ठेवता येतं असं नाही. साधं जरी घर असलं आपलं तरीसुद्धा ते नीटनेटकं किंवा पुसून व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या की खूप छान, साधंसुद्धा घर असलं तरीसुद्धा खूप छान दिसतं. ठेवण्याच्या पद्धती आपल्या चांगल्या असाव्यात, पुसून घेण्याच्या पद्धती रोजच्या रोज असाव्यात. म्हणजे आपल्याला एक वळण पण लागतं आणि घरसुद्धा सुंदर स्वच्छ चांगलं दिसतं आणि आनंद होतो घर बघून. टेरेसवरून झाडू मारून आल्याच्या नंतर सगळं फर्निचर आहे ते पुसून घेतलं. त्यानंतर सगळं आता झाडू मारून घेते. हॅलो, नमस्कार. मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि समाधानी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर सगळं काम माझं झालेलं आहे. घड्याळात बघा 9:30 वाजलेले आहेत. आता कपडे फक्त राहिलेले आहेत, कपडे धुवून घेऊ म्हणजे सगळं काम माझं झालेलं आहे. 9:30 वाजता माझं सगळं काम आवरलेलं असतं, फक्त राहिलेले असतात कपडे. तर आता कपडेसुद्धा आपण धुवून घेऊ. तर कपडे धुयाच्या अगोदर मी डिटर्जंटमध्ये भिजवते आणि त्यानंतर धुयाला घेते, कारण थोडीशी कपडे डिटर्जंटमध्ये भिजल्यानंतर खूप छान निघली जातात. कुठे डाग असेल किंवा मळलेले असतील तर ती लगेच निघली जातात. साबणसुद्धा जास्त लावावं लागत नाही. तर आता मी धुवून घेते आणि मिशनला सुकवायला टाकणार आहे. मला मिशनचे कपडे आवडत नाही, कारण डाग त्याच्यावरचे सगळे निघत नाहीत, म्हणून मला मिशनचे जास्त करून कपडे आवडत नाहीत. मिशनला मी लावते, जर काय काम असेल अडचण असेल तर मी मिशनला लावते, पण मी जास्त करून हातानेच कपडे धुवून घेते. तर चला, तर आता सगळे कपडे मी धुवून घेते. तर आता कपडे धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला कूलर धुयाचा आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे विनागर घेतलेला आहे. त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर 2 चमचे विम लिक्विड टाकायचं आहे. हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे बोटाने. आणि आता आपण कूलर घासणार आहे. या मिश्रणाने कूलर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठल्याही असू द्यात, जर मळलेल्या असतील, अशा चिकट झालेल्या असतील घाणीनं किंवा तेलकट झालेले असतील, बोर्ड वगैरे तेलकट होतात, खूप छान निघतात. हे मिश्रण तयार केलेलं आहे, त्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठल्याही कसल्याही असू दे, चिकट असू दे, मळकाटलेले असू दे, त्या छान निघतात. म्हणून आपल्याला हे मिश्रण तयार करून घासून घ्यायचं आहे. तारेचा कात्या वापरायचा आहे आणि छोटा टूथब्रशसुद्धा आपल्याला वापरायचा आहे. तर इथे मी कूलर घासून घेते. आता कूलरसुद्धा आपण स्वच्छ धुवून घासून घेतलेलं आहे. आता आपण बाथरूम धुवून घेऊ. आता सगळं काम झालेलं आहे, फक्त मिशनला कपडे पिळण्यासाठी लावायचे आहेत. तर मी मिशनला कपडे पिळण्यासाठी लावून येते. सकाळचे 11 वाजलेले आहेत. कपडेसुद्धा मी धुतलेले आहेत. आता मिशनीला लावलेले आहेत पिळण्यासाठी फक्त. तर म्हटलं मिशनीला पिळायची होत आहेत, तोपर्यंत तुमच्यासोबत बोलू. म्हणून म्हटलं चला माझ्या ताईंच्यावर थोडंसं बोलू, म्हणजे मला पण बरं वाटतं आणि ताईंना पण बरं वाटतं. तर आता कूलर धुण्यासाठी मी काय यूज केलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. विनागर आणि खाण्याचा सोडा जो असतो त्या लिक्विडने आपण घासायचं आहे इलेक्ट्रॉनिक कुठलीही वस्तू, म्हणजे आपली स्वच्छ एकदम पांढरी शुभ्र निघते. तर माझा कूलर किती सुंदर निघालेला आहे तुम्हाला दाखवते मी. तर
आता त्याला बांधून ठेवायचा आहे, तो यूज करायचा नाही आता, कारण थंडी लागेल आणि मे महिन्यातच काढायचा आहे गरमीच्या वेळेला. तर म्हटलं आता स्वच्छ करून ठेवला, त्यानंतर आपल्याला 5-7 महिन्यांनीच काढायचा आहे. तर चला, तर आता मिशनचे कपडेसुद्धा झालेले असतील, सुकत कपडे घालून येऊ आणि नंतर जेवण करायचं आहे. तर आता 11 वाजलेले आहेत, चला तर कपडे सुकत घालून येऊ अगोदर. आता कपडेसुद्धा सुकत घालून आलेले आहे, 11:15 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. तर आता आपलं काम झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की. एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यांना बाय बाय.